खरं तर आपल्यामध्ये अतिथी देवो भव म्हणतात, पण खरं तर आज माझ्या घरी एक अचानक पाहुणा टपकला आणि मग मला तो बिलकुलच नाही आवडला. सकाळी उठल्यावर थोडंसं लो फील होतं, कारण रात्री मला थोडंसं ताप आणि बॉडी पेन झालं होतं. मेडिसिन घेऊन मी झोपले होते, पण सकाळी उठल्यावर फ्रेशच वाटत नव्हतं. तरी म्हटलं चला चांगल्या मूडने आपण कामाला सुरुवात करूया. दोघांनाही पाठवल्यानंतर मी घराची क्लिनिंगसाठी क्लिनिंग चालू केलं आणि त्यानंतर थकायला होत होतं म्हणून थोडं ब्रेक घेत घेत मी सगळी घरातली कामं केली आणि आज ठरवलंच होतं की थोडं हळू स्लोच कामं करायची. आणि थोडं बसल्यानंतर रेस्ट घेतल्यानंतर परत मी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर माझं जे डेली स्किन रुटीन आहे ते केलं. आणि हो, डेली स्किन रुटीनचा व्लॉग मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तिथे तुम्ही जाऊन बघा, मी कोणतं क्रीम वापरते, काय वापरते. त्यामुळे ते तिथे जाऊन बघा. आणि हे सगळं करत असताना माझ्या घरामध्ये बिनबुलाया मेहमान आला जो मी म्हणत आहे तो आहे हा. आणि हा कुठून आला माहीत नाही. ॲक्च्युली माझं सगळं विंडो दारं सगळे बंद ठेवते, खूप थंडी असते. पण हा जो ओपन दिसतोय हा मी नंतर आल्यानंतर हळूच दबक्या पावलाने जाऊन हा दरवाजा ओपन केला होता. तरीही त्याला कळेना की आपण कुठून आला आणि कुठून जायचं हे त्याला समजतच नव्हतं. हशफुश करून काय शुकशाक करून झालं तरीही ते जात नव्हतं. शेवटी मी शेजारच्या काकूला बोलवायला गेलो तर तिथे काकू नव्हती, तर तिची मुलगी होती, ती आली आणि तिने त्याला बाहेर काढलं. आता तिचा व्हिडिओ नाही घेतला कारण तिने खूप शॉर्ट कपड्यामध्ये होती म्हणून ते मला घेणं चांगलं नाही वाटलं, म्हणून घेतलं नाही. बरं, तिनेच मला सांगितलं की हा होल मुजवून म्हणजे काहीतरी घालून घ्या त्यामध्ये, नाही तो परत तिथून येईल. थोड्या वेळाने बघते छान ऊन पडलं होतं, खाली जाऊन बसावंसं वाटत होतं. ॲक्च्युली नॅचरल D3 मिळते, व्हिटॅमिन D3, आणि खरंच आपल्या सगळ्यांना ती खूप गरजेची आहे, मलाही आहे. खाली अर्णव आलेला दिसतोय शाळेतून, स्कूलमधून. आता तो वरती येत आहे आणि बघते तर काय थोड्या वेळात तिथे येऊन तो बसलाच होता पाहुणा आत यायच्या उद्देशाने, पण मी त्याचा रस्ताच बंद केला होता. असा होता माझा दिवस. बाय.